पहिला बॉल संदेश पवार यांना बांधून ठेवणार आहे. संदेश पवार हे जावली तालुक्यातले असे खेळाडू आहेत ज्यांनी जावली प्रीमियर लीग मध्ये एका पर्वामध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा जर कोणी कुठले असेल ना तर त्या नावाची दखल आपल्याला घ्यावी लागेल आणि ते नाव आहे संदेश पवार. याच वर्षी हा विक्रम त्यांनी आपला नावी केला. पर्व क्रमांक 6 मध्ये टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल आहे, त्याच्यामुळे काळजी घ्यावी लागेल. अभय बिल्लारे माफ करा गोलंदाजी मार्गवरती. अभय बिल्लारे काय गोलंदाजी करतो हा खेळाडू. पाठीमागच्या एका मॅच मध्ये अभय बिल्लारे यांनी ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती ना, एक गोलंदाज म्हणून नावारूपाला आलेला खेळाडू अभय बिल्लारे. निझळे गावचा असणारा अभय बिल्लारे एक गोलंदाज म्हणून या खेळाडूच्या नावाची दखल आपल्याला घ्यावी लागते, कारण ज्या प्रकारे त्यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये निखार आणलेला आहे, ज्या प्रकारे गोलंदाजीचं कौशल्य या खेळाडूने आत्मसात केलेलं आहे हे चांगलं आहे. वेग 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 संदेश पवार सारख्या फलंदाजाला बांधून ठेवणारा बॉल आहे. पंच या ठिकाणी काय सांगतील. सिंगल एक धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते आणि ती धाव आपण स्कोअर बोर्ड मध्ये ऍड करूया. अभय भिल्लारे यांची धारदार गोलंदाजी, वेगावरती स्वार होत गोलंदाजी करतोय अभय भिल्लारे. तर एका बाजूला संदेश पवार. हा बॉल काय झालाय आता टप्पा पडल्यानंतर राईट झालाय. 1 फ्रॉम दी ओव्हरची सूचना या ठिकाणी अभय भिल्लारे यांना देण्यात आली, परंतु काय बॉल टाकलेत अभय भिल्लारे यांनी. 4 बॉल टाकले, एकच धाव दिली आहे. हा खेळाडू असा खेळाडू आहे जो धावा कमी देतो आणि विकेट जास्त घेतो. हो परफेक्ट यॉर्कर. टाकास्तूर लावूच दिला नाही. सिंगल धाव पुन्हा एकदा मिळते. सर्वाधिक इकॉनॉमिकल गोलंदाजी जर कोणी केली असेल या स्पर्धेमध्ये ना तर ते नाव आहे अभय भिल्लारे. काय गोलंदाजी केली खेळाडू स्पर्धेमध्ये. दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूच्या गोलंदाजीचा बोलबाला झाला, कारण त्याने खेळलेला खेळ हा उल्लेखनीय आहे. बॉलर तयार. हो हाई बॉल संदेश पवार यांना बांधून ठेवणारा बॉल डॉट आलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. धावसंख्या आहे 2. 0 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना श्री काळेश्वर 11. काळेश्वर 11 साठी डू ऑर डायची मॅच आहे. जिंकला तरच या संघाला एखादी संधी निर्माण होईल लीग स्टेज मध्ये, परंतु जर हा संघ पराभूत झाला तर मात्र या संघाचा प्रवास एखाद्या वेळेस संपू शकतो. हे जर तरची गोष्ट आहे. परंतु पाबळ पॅन्थरने 2 सामने जिंकून हा संघ ज्या प्रकारे या टीमने खेळ केलेला आहे त्याच्यामुळे तितकासा हा संघ लोड घेणार नाही मॅच मध्ये, परंतु त्यांचा प्रयत्न आहे की संघ नायकांनी सांगितलं की आम्ही 3 सामने जिंकण्याचा प्रयत्न करू. प्रेम दुंदळे गोलंदाजी मार्गवरती. दुंद गावचा एक युवा खेळाडू गोलंदाजी मार्गवरती आलेला आहे, परंतु या मॅच मध्ये मोठी जबाबदारी आहे श्री काळेश्वरी 11 ला ती घ्यावी लागेल, कारण त्यांच्यासाठी करो अथवा मरो. पाबळ पॅन्थरसाठी 2 सामने जिंकून त्यांचे पॉइंट टेबल 4 आहे. मग तितकासा फरक पडणार नाही पाबळ पॅन्थरला जरी सामना गमावला तरी. खोलो टप्प्याचा बॉल. बॉल डॉट आलाय. काळेश्वरी 11 ला मुबास देत नाहीयेत गोलंदाज. मोठे फटे खेळण्याची एकही मोठा फटका नाहीये. 7 बॉल मध्ये अवघ्या 2च आल्या. राज दुधळे तयार. फटका फसलाय. पाठीमागच्या बाजूला सिंगल एक धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. स्कोर बोर्ड पुढे चाललेला आहे. ज्याची आपण चर्चा करतोय धावांची गती इथे वाढवावी लागेल, धावसंख्येची बुक ठेवावी लागेल. या क्रिकेट स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य करण्यात आलेलं आहे सचिन बेलकर सर यांचं आगमन झालं. त्यांची कन्या त्यांच्या सोबत आलेली आहे. त्यांचंही स्वागत या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया आणि वळूया आणि पाहूया या मॅचची रंगत. फुलटॉस मेजवानीवरती मारला ताव. कोणत्याही क्षेत्ररक्षकाकडे बॉलला अडवण्याचा नव्हता वाव आणि फलंदाज राज दुंदळे खाऊन गेला भाव. बॉल सीमारेषा पार. षटकार. काय फटका मारलाय. फुलटॉसला सीमारेषा पलीकडे पाठवलं सरळ 6 धावांसाठी. हा पहिला मोठा ब्लास्ट या डावातला. बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये मोठा फटका आलेला आहे. आक्रमण केलंय प्रेम दुंदळे यांच्यावरती. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. चला थोडंसं खेळाला स्पीडअप द्यावं लागेल. राज दुंदळे यांनी आता हात खोलले. मेजबानी होती, दोन्ही हाताने ती कबूल केली, स्वीकारली आणि सरळ बॉल फेकून दिलाय 6 धावांसाठी. आता काळेश्वरी 11 9 वरती जाऊन पोहोचलाय.
फटका आडबा बॅटने लॉंग ऑफला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे बॉलची फेकी होईल, सिंगल मिळेल. आता संदेश पवार यांना आपल्या नावाप्रमाणे बॅटिंग करावी लागेल. संदेश पवार म्हटलं की आक्रमकता, आणि ते आक्रमकता इथे सिद्ध करावी लागेल. बरेचसे क्रिकेट प्रेमी, बरेचसे जावली तालुक्यातील खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत, तर सर्वांचं स्वागत आपण करूया. आता हा बॉल वाईड आहे आणि तो पुन्हा एकदा इथे टाकावा लागेल. गोलंदाजी करताना प्रेम दुंदळे 4 बॉल टाकत असताना, त्याचबरोबर नितीन दादा मोरे यांच्या माध्यमातून सूरज धनावडे यांच्या खेळासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे आणि त्या ठिकाणी आपण देऊया. आणि सूरज धनावडे यांना विनंती या आणि आपल्या 501 रुपयाच्या पुरस्काराचा आपण स्वीकार करा. जो चांगला खेळ केलेला आहे त्या खेळाचं कौतुक संघ मालकांच्या माध्यमातून होत आहे. षटकातील आता हा शेवटचा बॉल आहे. 12 वरती 0. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सेट झालेली आहे. बराचसा वेळ या जोडीने व्यतीत केलेला आहे. सूरज धनावडे आपण हा पुरस्कार घेण्यासाठी या. बॉल आता ओला केलेला आहे. रबर बॉल क्रिकेटची स्ट्रॅटर्जी आहे. हो, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथे बॉल डॉट आला. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. प्रथम बॅटिंग करताना टीम श्री काळेश्वरी 11 ने बनवल्या धाबा 12, 0 गडी बाद. आपण सूरज धनावडे यांना 501 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी प्रदान करत आहोत. जो त्यांनी चांगला खेळ केलेला आहे त्या खेळाचं कौतुक म्हणून आपण त्यांना या ठिकाणी 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी प्रदान करत आहोत. चांगला खेळ केला, अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया. धावसंख्या 12, 0 गडी बाद. 3च ओव्हरचा खेळ बाकी राहिलेला आहे. चला पाबळ पॅन्थर, थोडीशी आपण घाई करूया का? आता गोलंदाजी मार्गवरती कुणाला बोलवलं जाईल, कारण 5 षटक 5 बॉलर आहेत. निझरे गावचा आर्यन शेडगे हा खेळाडू गोलंदाजी मार्गवरती आलेला आहे. यावेळेला हा फटका, बॉल चालला डीप कव्हरला, सीमारेषेच्या पलीकडे एक कडक कडकडीत फटका, सीमारेषा पार. धावा मिळाल्या बॉलच्या पाठीमागे 4 चौकार. चाबूक जसा ओढावा ना त्या प्रकारे या बॉलवरती बॅटला घेऊन गेले आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. बॅकलिफ्टचा वापर, टायमिंग होतं प्रॉपर आणि बॉल चालला सीमारेषा पार. धावा मिळाल्या 4 चौकार. ओव्हर नंबर 3चं स्वागत केलंय चौकाराने बॅटिंग करताना. ओ, टप्पा पडल्यानंतर बॉल राईज झालाय, बॉल डॉट आलेला आहे, धाव मिळणार नाही. आता आर्यन शेडगेने या बॉलच्या पाठीमागे कमबॅक केलेला आहे. राज दुंदळे यांना बांधून ठेवले. युवा खेळाडू आहेत आर्यन शेडगे, निझरे गावचे. ऑन साइडला बॉल वळवला, सिंगल एक धाबे बॉलच्या पाठीमागे मिळेल. त्यापेक्षा जास्तीचं काही मिळू शकणार नाही, कारण पाठीमागच्या बाजूला घोषांकित क्षेत्र आहे. आर्यन शेडगे ज्यांनी 3 बॉल टाकले, 5 धावा दिल्या, परंतु राज दुंदळे यांनी जी बॅटिंग केली ना या मॅच मध्ये, 1 चौकार 1 षटकार हे त्यांच्या खेळाचं आतापर्यंत वैशिष्ट्य राहिलेलं आहे. तोच खेळाडू सायकल तयार. चला थोडीशी आपल्याला घाई करावी लागेल. आर्यन बोला ना. बॅटची कडा घेऊन बॉल चाललेला आहे. तो आता डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी 1च धावे बॉलच्या पाठीमागे मिळेल. स्कोर बोर्ड आता हळूवार पद्धतीने पुढे चाललेला आहे, ज्याची आपण चर्चा केली. श्री काळेश्वरी 11ला हा सामना मोठ्या फरकाने जिंकायचा आहे. फक्त जिंकून चालणार नाही, काहीतरी फरक ठेवावा लागेल, कारण ज्या प्रकारे या टीमची घसरण झालेली आहे नेट रन रेट मध्ये, त्याच्यामुळे हा सामना या टीमला मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. त्याच वेळेस मात्र नेट रन रेट त्यांना प्लस करता येईल चांगल्या प्रकारे. परंतु पाबळ पॅन्थर ज्या प्रकारच्या स्थितीमध्ये आहे, त्यांची आतापर्यंत स्थिती चांगली आहे.
कारण बऱ्याचशा उलटफेर होतात. हो, इथे आणखीन एक बॉल चांगलाच हाताळला. विकेटचं पतन, धक्का क्रमांक पहिला. बिग विकेट गॉन. कुसुंबीचे संदेश पवार माघारी. तीन ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 18 बॉल मध्ये श्री काळेश्वर 11 ने फक्त 19 बनवल्या. आर्यन शेडगेची कमाल. हो, काय कॅच पकडला स्टंपच्या पाठीमागे एक हातामध्ये. हा झेल पकडण्यात आलेला आहे. 9 बॉल मध्ये अवघी एकच धाव बॅटिंग करताना संदेश पवार बनवू शकलेले आहेत. आज नावाप्रमाणे बॅटिंग करताच आली नाहीये, परंतु त्याच वेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये एंट्री होते. किरण चिकणे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. हा असा खेळाडू आहे जो चांगली बॅटिंग करू शकतो. एक गाव अकराच्या फॉर्मॅटमध्ये अनेकदा खेळ बहरलेला आहे. अंडरम क्रिकेट आपल्या जीवनामध्ये चांगलं खेळलंय, परंतु आज श्री काळेश्वरी 11 ची मोठी जबाबदारी या खेळाडूंच्या खांद्यावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती झालाय बदल. संस्कार शेडगे ओव्हर नंबर 4. हो, हा बॉल सी कॉर्नरला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं बटन खेळाडू बाद. फलंदाज राज दुंदळे इथे माघारी. विकेटची पत्तझड आता सुरू झालेली आहे. एका बाजूला एक वेळ अशी होती की विकेट मिळत नव्हत्या, परंतु एक वेळ अशी आली की सातत्याने विकेट या टीमला मिळू लागलेल्या आहेत. पाबळ पॅन्थरला फटक्यातली लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला भोगावा लागला आहे, तो म्हणजे विकेटने. आता येणाऱ्या फलंदाजांवरती थोडंसं प्रेशर आहे, दडपण आहे. धावसंख्येची भूक ठेवून बॅटिंग करावी लागेल. धावसंख्येचं इथे प्रलोभन ठेवावं लागेल. हर्षल कांबळे मैदानाच्या आतमध्ये ऑलराऊंडर खेळाडू येत आहेत. गांजेगावचे असणारे हर्षल कांबळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. आणि आज हर्षल कांबळे या खेळाडूला ही संधी आहे. आज जर हा खेळाडू चमकला तर येणाऱ्या कालावधीमध्ये या खेळाडूचा क्रमांक प्रमोट होऊ शकतो बॅटिंगचाही. त्याच्यामुळे आज चांगला खेळ करावा लागेल. ही तुम्हाला संधी आहे, ही संधी तुम्हाला पुन्हा नाहीये. पुढच्या वर्षाची वाट बघावी लागेल. टप्पा पडल्यानंतर बॉल उसळतोय, बॉल डॉट आलाय, धाव मिळणार नाहीये. हर्षद कांबळे यांच्याकडे क्षमता आहे. हा खेळाडू वेळप्रसंगी मोठे फटके मारू शकतो, परंतु एका बाजूला संस्कार ची चांगली गोलंदाजी. डावकुरे हाताचा असताना खेळाडू अशी काय गोलंदाजी करतोय ना, फलंदाजांना बांधून ठेवतोय. मोठे फटके अद्यापही खेळूच दिले नाहीयेत. 3 बॉल डॉट टाकलेत संस्कार शेडगे. ओ, पाठीमागे यष्टीरक्षकाने उधळलाय डाव. संपलाय फलंदाज हर्षद कांबळे यांचा खेळ. हर्षद कांबळे लाईन मिस करून बसले. खेळताना थोडेसे पुढे आले आणि त्यानंतर पाठीमागे यष्टीरक्षकाने डाव उधळून लावला फलंदाजाचा. विवेक शेडगे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. एक सिंगल डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. धावसंख्या आता पुढे चालले फार वेळानंतर. शेवटचा बॉल या ओव्हरचा बाकी आहे. धावसंख्या एकूण आहे 20. शेवटचा बॉल. चांगली गोलंदाजी. 5 बॉल मध्ये अवघ्या 1 धाव देत 2 गडी गारद केले. संस्कार शेडगे काय गोलंदाजी केली आहे. हो, आपल्या पवित्रेमध्ये बॉल अडवलाय. एक यशस्वी षटक पाबळ पॅन्थर साठी हाताळलं आणि एकूण 4 ओव्हरचा खेळ संपला. श्री काळेश्वरी 11 ने धावा बनवल्या 20. 3 गडी बाद.
आणि पाबळ पॅन्थर या टीमकडे जर 90% आपण खेळाडू पाहिले ना तर सर्व यंग खेळाडू आहेत आणि त्यांचं बॉन्डिंग चांगल्या प्रकारे बसलेलं आहे. लीग म्हटलं की तुमचं बॉन्डिंग चांगलं असणं महत्वाचं आहे. नावं मोठी किती आहेत त्यापेक्षा तुमचं बॉन्डिंग किती चांगलं आहे ना हे लीगला फार महत्वाचं आहे. आणि ते पाबळ पॅन्थरचं बॉन्डिंग चांगल्या प्रकारे बसलेलं आहे. त्यामुळे एखादी लीग ज्यावेळेस आपल्या भेटीला येते ना त्यावेळेस एखाद्या लीग मध्ये एखाद्या टीम मध्ये नावं किती मोठी आहेत त्यापेक्षा त्या टीमचं बॉन्डिंग कसं राहिलं याला फार मोठं महत्व. हो ऑन साइडला बॉल वळवलाय. खेळाडू येतील का? हो. चला यानंतरच्या मॅचचा आपण टॉस करूया. तन्मय टायटन्स विरुद्ध काळेश्वरी योद्धाज. आणखीन एका विकेटचं पतन होईल. टीम तन्मय टायटन्स विरुद्ध काळेश्वरी योद्धाज. त्याचबरोबर या ठिकाणी भोगवली कुडाळ गावचे टीम ओनर सुनील भाऊ गोळे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पूर्व सदस्य जावली क्रिकेट असोसिएशन कार्यकारी सदस्य त्यांच्या ठिकाणी आगमन होत असताना आपण त्यांचं स्वागत करूया. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अजय चिकणे. ओ लाईन मिस करून बसले. बॉल डॉट आलाय. धावसंख्येचा वेग पूर्णपणे कमी करून टाकला. पाबळ पॅन्थरने काय गोलंदाजी केली आहे. सर्वच खेळाडू जर तुम्ही पाहिले ना अभय बिल्लारे पासून आता पियुष साळुंके पर्यंत सर्वच युवा खेळाडूंच्या भरणाऱ्या टीम मध्ये गोलंदाजीमध्ये काय तिकट मारा केलाय. 2 पैकी 2 सामने जिंकलेत परंतु काळेश्वरी योद्धाचा महत्वाची मॅच आहे. ओ वेग 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 वेग. बॉल डॉट आलाय. फक्त 2च मोठे फटके आले त्याच्यामध्ये 1 षटकार 1च चौकार आहे. पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट वक्रतुंड क्रिक लाईव्हचा तुम्हाला पाहायला मिळते. चांगला टेलिकास्ट या चॅनलने केलेला आहे. हा बॉल आता दिशाहीन आहे. या चॅनलवरती येणाऱ्या स्पर्धा जर तुम्हाला सर्वप्रथम पाहायचे असेल तर तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल आयकॉनला तुम्हाला हिट करावं लागेल. वक्रतुंड क्रिक लाईव्ह आपल्या जिल्ह्यातला असताना चॅनल. दुसऱ्या बाजूला अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. युवा खेळाडू तयार पियुष साळुंके. ओ इथे पण लाईन मिस झालेली आहे सिंगल एका धावेसाठी. जो खेळाडू बॅटिंगसाठी आपण चर्चा करतो ना की विवेक शेडगे एक का या खेळाडूचा असा होता की ज्याच्या गोलंदाजीचा बोलबाला होता परंतु बॅटिंग मध्ये चमक होती. बॅटिंग चांगली करावी लागेल. बॉल सीमारेषा पार. धावा मिळाल्या 4 चौकार. धाव संपलेला आहे. श्री काळेश्वरी 11 ने बॅटिंग करताना बनवलेले आहे. धावा आता 29. शेवटच्या बॉलवरती आलेला हा प्रहार लॉंग ऑनला खेळला आणि तो बॉल सीमारेषा पार गेला नाही. मैदानाच्या आतमध्ये अडवलेला आहे. 29 झाले. 30 धावांचं लक्ष आपण टॉस करूया आणि टॉस यानंतर आहे एका बाजूला तन्मय टायटन्स आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळणार आहे काळेश्वरी योद्धाज. आपण टॉस करूया आणि पैकीचा कौल केला जाईल. दोन्ही कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होतोय. काळेश्वरी योद्धाज विरुद्ध तन्मय टायटन्स. आपण या टॉस साठी नाणेफेकीचा कौल केला जाईल. दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. आपण टॉस करूया. 2 कॅप्टन मध्ये टॉस केला जाईल. तन्मय टायटन्स विरुद्ध काळेश्वरी योद्धाज. चला करू आपण टॉस. निलेश शिंदे साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. टॉस करण्यासाठी काळेश्वरी योद्धा आणि
तन्मय टायटन्स हे दोन संघ आपले सामने असणार आहेत. साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. हेड आणि टेल आहे. थेट टॉस इथे जिंकलेला आहे. कळीश्वरी युद्ध टीमने आतापर्यंत किती मॅचेस झालेले आहेत, किती विन आणि किती लॉस आहेत? आम्ही दोन्ही 2 मध्ये जिंकलोय. पण ते महत्वाचा निर्णय. आम्ही बॉलिंग करू पहिली. तसं थँक्यू सो मच. टॉस इथे गमावलाय. किती मॅचेस, किती विन, किती लॉस? एक जिंकलोय एक हारलोय. म्हणजे ही मॅच तुमची महत्वाची आहे. ही तुम्हाला जिंकणं आहे. तरी बॉलिंग करून इथे बॉलिंग घेतलेली आहे. टॉस जिंकून तुम्हाला बॅटिंग करायची आहे. किती धावांचा टार्गेट उभं केला जाईल? जास्तीत जास्त 80 पर्यंत धावा करण्याचा आम्ही प्रयत्न करू. जास्तीत जास्त आता कोणावरती विश्वास असणार आहे की तो बॅटर मैदानामध्ये बॅटिंग करणार आहे, जास्तीत जास्त धावा तुमच्या टीमसाठी जमा करेल? ॲक्च्युली टीम सगळी चांगली आहे. 4-5 बॅटर आहेत. पण कॅलिस आहे जो महत्त्वाचा खेळाडू आहे आमचा, जयेश आहे, ते नक्कीच दोघं चांगली खेळतील. थँक्यू सो मच. काळेश्वरी वॉरियर्स टीमने इथे टॉस जिंकलेला आहे आणि त्याने फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. थँक्यू. सत्र क्रमांक 2 ला सुरुवात होईल. या मॅच मध्ये लक्ष आहे ते आता 30 धावांचं आहे. राज दुंदळे बॅटिंग करताना 10 बॉल 15, अजय चिकणे 5 बॉल 7, किरण चिकणे 1 आणि विवेक शेळगे 1. गोलंदाजी जर आपण पाहिली तर अभय बिल्लारे डावाची सुरुवात केली आणि अभय बिल्लारे यांनी पहिले षटक होता आणि त्याच्यामध्ये एकही धाव त्याने दिले नाहीये. म्हणजे संपूर्ण षटक हे निर्धाव टाकलं. बाकी धावा होत्या त्या लेग बाईज आणि बाईजच्या होत्या आणि त्याचमुळे त्या धावा काउंट होत नाहीत बॉलरच्या स्कोर कार्ड मध्ये. आणि अभय बिल्लारेचं कौतुक करावं लागेल. अरेंज शेळगेने 7 दिल्या, संस्कार शेळगेने अवघी 1च दिली. डावखुरी हाताचा असणारा खेळाडू आणि पियुष साळुंकेने शेवटच्या ओव्हरमध्ये 9 दिल्या. हे सर्व युवा खेळाडू होते आणि त्यांनी चांगली गोलंदाजी केली. परंतु आता श्री काळेश्वरी 11ला त्याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. थोडीच थोडं उत्तर द्यावं लागेल. चला फलंदाज एंड घ्या. यश दुंदळे आणि समीर दुंदळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दुंदगावची आणि गोलंदाजी मार्गवरती गांजेगावचा हर्षल कांबळे ओव्हर नंबर 1 साठी. बॉलर तयार. ओव्हर नंबर 1 पहिला बॉल आणि पहिलाच बॉल वाईड आहे आणि तो आता पुन्हा टाकावा लागेल. वाईड +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे इथे मिळतील. यश दुंदळे आणि समीर दुंदळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंडला आहे यश दुंदळे, नॉन स्ट्रायकर एंडला आहे समीर दुंदळे. गोलंदाजी मार्गवरती हर्षल कांबळे. अशा प्रकारचं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल दिशाहीन आहे. धावा कमी आहेत. कमी धावामध्ये जर तुम्हाला लढायचं आहे तर तुम्हाला या गोष्टी करून चालणार नाही. पुन्हा एकदा लाईन बघावी लागेल. पंचाने सांगितलं की हा वाईट बॉल आहे. या गोष्टी हर्षद कांबळे यांना टाळाव्या लागतील. गोलंदाजी करण्याची एक युनिक शैली आहे त्यांची. हर्षद कांबळे पुन्हा तयार. 30 बॉल मध्ये 27 ची गरज आहे. हे दिशाहीन बॉल टाळावे लागतील आणि चांगल्या टप्प्यावर त्याने योग्य दिशेने बॉल टाकावे लागतील. जर असे बॉल जर टाकले योग्य दिशेने योग्य टप्प्यावर तर मॅच बनेल. म्हणजेच काय डॉट बॉल जर येथे आले तर मॅच मध्ये श्री काळेश्वर 11 राहू शकतो. ऑन साइडला वेगाने आला, त्याच वेगाने बॉलला पाठवलं. डीप स्क्वेअर लेगला फ्लॅट पॅरल स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे या बॉल वरती केला प्रहार आणि आपल्या नावाचा केलाय आता फलंदाजाने प्रचार. बॉल करतोय हवाई संचार. षटकार फ्लॅट आणि पॅरल स्ट्रोक सीमारेषा पार.
युट्यूबवर कोण घ्यायला लागेल मला कॅप त्याने घेतली तुमच्या माणसाने घेतली ती यार त्यावेळी ठेवायची ना तुम्ही टेबल घेऊन गेला तो झेल निसटलेला आहे, झेल पकडता आलेला नाहीये. या कॅचेस तुम्हाला इथे पकडाव्या लागतील. जीवनदान मिळत आहे. काय झालं बॉल डॉट आलेला आहे. बॉलर तयार हर्षद कांबळे. वेगाने टाकण्याचा प्रयत्न. पाठीमागच्या बाजूला सिंगल एक धाव आहे. बायच्या माध्यमातून ती धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड केली जाईल आणि स्कोर बोर्डला पुढे नेलं जाईल. धावसंख्या 10. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. 3 बॉलचा खेळ बाकी. हो टप्पा पडल्यानंतर बॉल राईट झालाय. बॉल डॉट आलाय. धाव मिळायला आता तयार नाहीये. असे बॉल जर आले तर निश्चित मॅचला रंगत येईल आणि अशाच प्रकारची बॉलिंग इथे करावी लागेल. टीम श्री काळेश्वरी 11 या टीमला, चंद्रकांत दादा बेंदे यांच्या संघाला. हो हाही बॉल चांगलाच टाकलाय. याच प्रकारची ती रणनीती आखावी लागेल आणि हो त्याच प्रकारची रणनीती आखली आहे. गोलंदाजी करताना हर्षद कांबळे यांचा बॉल डॉट आलाय. प्रभावशाली बॉल होता. पुन्हा एकदा या बॉलची क्रिया. उजव्या स्टिचच्या बाहेर ठेवला. वाईड लाईनला पकडून टाकलेला बॉल डॉट. वेळेची अचूकता नाहीये. फटक्यामुळे तेवढी पॉवर जनरेट करता आली नाही किंवा वेळेची अचूकता साधता आली नाही. षटक क्रमांकाचा खेळ संपला. धावसंख्या 10. आता 25 बॉल 20 धावेंची गरज. येणारे बॉल शिल्लक आहेत 25 आणि धावा बनवायच्या आहेत आता 20. ओव्हर नंबर आता 2 ला सुरुवात होईल. स्वतः कुसुंबी गावचे किरण चिकणे जो ऑलराऊंडर खेळाडू आहेत ती गोलंदाजी मार्गवरती येत आहेत या मॅच मध्ये. बॅटिंग मध्ये मोठा खेळ करता आला नाही किंवा वाव मिळालाच नाही, परंतु आता बॉल त्यांच्या हातामध्ये आहे. बॉलने काहीतरी चमत्कार इथे करावा लागेल. या ओव्हर मध्ये जर 2-3 विकेट आल्या तर किरण चिकणे श्री काळेश्वरी 11 ला मॅच मध्ये घेऊन येतील. 8 बॅटने केलेला प्रहार समोरच्या बाजूला. सिंगल एक डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण डीपला झालेलं आहे. यश दुंदळे समीर दुंदळे या युवा खेळाडूंची जोडी. हो चांगला यॉर्कर इथे टाकलेला आहे. म्हणजे ज्या प्रकारची गोलंदाजी इथे अपेक्षित आहे ना टीमला त्याच प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत किरण चिकणे यांनी 2 बॉलच्या पाठीमागे केलेली आहे. एक सिंगल मिळत असताना स्कोर बोर्डला बिझी ठेवण्याचं काम सातत्याने जोडीने केलेलं आहे. आता सायकरेनला समीर दुंदळे तयार. दोन्ही खेळाडू एकामेकासमोर तुला मोलाचे. फक्त आपली गुणवत्ता इथे सिद्ध करावी लागेल. यावेळेला आकाशाला गवसती घालत बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची उडान टीम साठी होता समीर दुंदळे यांचा 6चा लगान षटकार. एक मोठा हिट. फलंदाज समीर दुंदळे यांना करेल सुपर हिट. बॉल सीमारेषा पार. रडार मध्ये आला आणि त्या बॉलला फेकून दिलाय 6 धावेंसाठी. किरण चिकणे पुन्हा तयार. स्ट्रायकर एंडला समीर दुंदळे यांची बॅट तळपली. चांगली बॅटिंग केली आहे समीर दुंदळे यांनी. यावेळेला फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक जातील बॉल अडवतील. दुसरीचा प्रयत्न होईल का नाही. सिंगलच मिळेल.
आता स्ट्रायकर एंडला यश दुंदळे तयार होतील. यश दुंदळे यांची बॅट आज शांत आहे. याकडे 7 बॉल खेळले, अवघ्या 7च धावा हा खेळाडू आतापर्यंत बनवू शकलेला आहे. बॉल टू रन या खेळाडूने बनवलेले आहेत. एकही मोठा फटका त्यांच्या बॅटमधून अद्यापही आलेला नाहीये. एका बाजूला कमबॅक करण्याचा प्रयत्न श्री काळेश्वरी 11 किरण चिकणे करतायत. फुल टॉस आणि फुल टॉसला माफी नाहीये. इट्स गोइंग 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 आउट ऑफ द पार्क. षटकार. फुल टॉस बॉल दोन्ही हाताने मेजवानी ते स्वीकारलेली आहे. ताव मारलाय या मेजवानीवरती. फुल टॉस बॉल आणि त्याला पाठवल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी सडक पे ठोकला कडक. यावेळेला हा फटका डीप कव्हरला आणि आपल्या स्टाईलने हा सामना यश दुंदळे यांनी संपवला. झटपट पटापट. नऊ बॉल मध्ये 19 धावांचा खेळ यश दुंदळे यांनी केला आणि संघाला सामना जिंकून दिला. अभिनंदन. चला पुढील मॅच तन्मय टायटन्स आणि काळेश्वरी योद्धाच. चला मैदानाच्या आतमध्ये, तुम्हाला वेळ घेता येणार नाही. चला काळेश्वरी योद्धास आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करेल या मॅच मध्ये तन्मय टायटन्स. ओके, चला मैदानाच्या आतमध्ये. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करूया. ज्या खेळाडूने अवघी एकच धाव दिली, 2 गडी गारद केले, संस्कार शेडगे प्लेअर ऑफ द मॅच. या एका गोलंदाजाला आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. संस्कार शेडगे 2 धावा देत एक धाव देत 2 गडी गारद केलेत. या चांगल्या गोलंदाजीसाठी आपण त्यांना देऊया प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार.